बाबा हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आता कमीत कमी आमच्याकडे कोल्हापूर महानगरपालिकेला 35 ते 40 उमेदवार आता इच्छुक आलेले आहेत. जवळजवळ त्यांच्या 15 ते 20 लोकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. अजून मुलाखती थोड्या बाकी आहेत, आता घेतोच आहे त्यांच्या. पण चांगल्या पद्धतीचा चांगला प्रतिसाद आज आमचे शिवसैनिक स्वतःहून इथे आज 40 लोक इच्छुक राहिले आहेत. म्हणजे चांगला प्रतिसाद आहे. महाविकास आघाडी म्हणून आजच काल आम्ही आता हा प्रस्ताव जो 40 जणांचा प्रस्ताव आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही देणार आहोत. जे माझ्या बरोबरचे जे नेते आहेत त्यांना आम्ही देणार आहोत. त्याच्यात वाटाघाटीत आम्हाला किती येतात काय येतात ते बघूया. पण चांगल्या पद्धतीने यावेळेला चांगलं रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने आघाडीमध्ये पण आहे, त्याच्यामध्ये पण आमची चांगली बोलणी चालू आहे. जागा जिथं आम्ही खूप 40 मागणारच आहोत. त्याच्यातनं आता काय ज्या आघाडीमधनं ज्या बोलीचाली म्हणून सगळ्यांना सामंजस्यप्रमाणे नाही 40 जागेमध्ये तडजोड होऊ शकतो. चांगल्या सीट ज्या आम्ही जिंकण्याच्या कॅटेगरीया लावून त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर असून दे त्यांना हास्यास्पद वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल, पण आम्ही 40 मागणी केली आहे. त्याच्यात जिंकून यायच्या कॅटेगरी आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर कमी जास्त होणार नाही. आताच मला भेटायला काँग्रेस आघाडीचे नेते येणार आहेत. समजा बंटी असतील आणि राष्ट्रवादीचे कोण असतील ते भेटायला येणारच आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही अगोदर पण चर्चा केलेली आहे, आता पण चर्चा करणार आहोत. तसं काही नाही आहे. आम्ही म्हणालोय जिंकून येण्याच्या कॅटेगऱ्या भले काँग्रेस जिंकणारा असेल तर तिथे आम्ही जरासं एक पाऊल मागे येऊ, आम्ही जिंकणार असेल तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने पण मागे यावं असं आमची ह्या वेळेची भूमिका असणार आहे. आणि मनसे पण असणार आहे. आमच्या 15-16 जागा तर आम्ही त्याच्यातनं काढलेल्या आहेत. 15 ते 16 त्याच्यावर आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. नाही असं नाही. शिवसेना काँग्रेसच्या मग कशाला आम्ही आमच्या जागा कशाला दिल्या, आमची शहराची सीट कशाला त्यांना दिली, असं काही नाही आहे. आता कुठे ना कुठे ऍडजस्टमेंटसाठी कुठे ना कुठे त्यांना करावं लागतो किंवा आम्हाला करावा लागतो. दावणीला शिवसेना बांधण्यासारखी एवढी काय आमची शिवसेना कमजोर नाही. एकेकाळी माझे 6 आमदार 2-2 खासदार शिवसेनेचे होते. भले आमच्यात फूट पडली असेल पण शिवसैनिक आणि मतदार हा जाग्यावर आहे. शिवसेनेबरोबर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे. निधीचा असेल काही ठिकाणी मागण्यात आमचे कुठे कुठे कमी पडले असतील त्यांच्याकडनं देण्यात, तर या वेळेला चर्चा करून निधी आम्ही बरोबर घेणार आहोतच. शेवटी मुंबई पाठोपाठ मी कोल्हापूरकडे बघतो. मुंबई पाठोपाठ जसा मुंबईला कसा आमचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तसा शिवसेनेचा बालेकिल्ला हा कोल्हापूर शहरामध्ये पण आहे. कोल्हापूरचे नागरिक हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे आहेत. जे आता घडलंय ते किती लोकांना आवडलंय किती लोकांना नाही आवडलंय हे तुम्हाला आता या इलेक्शन नंतर दिसणार.